इथे मी काही पालकची पानं घेतली आहेत. पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि थोडीशी मोठी अशी पानं घ्यायची आहेत. त्यानंतर एका बाउलमध्ये मी साधारण 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यात पाव चमचा ओवा आणि अगदी थोडासा हिंग, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, हे सगळं पाणी टाकून छानपैकी याला फेटून घेतलं. भजींचं आपलं पीठ असतं त्या पद्धतीने अगदी छान फेटून घ्यायचं. त्यानंतर माझ्याकडे इथे दुपारची बटाट्याची भाजी शिल्लक होती. ती भाजी मी इथे वापरली आहे. नसेल तर तुम्ही बटाटे उकडून त्याच्यात तिखट मीठ घालून ही भाजी बनवू शकता. आता ही जी बटाट्याची भाजी होती ही पालकच्या पानावरती अशा पद्धतीने ठेवायची. त्याच्यावरून पालकचे दुसरं पान लावायचं, म्हणजे आपल्याला याचं थोडक्यात सँडविच बनवून घ्यायचं आहे. आता हे जे पालकचं पान होतं यामध्ये आपण भाजी ठेवलेली होती ते आपल्याला या बेसन पिठात अशा पद्धतीने बुडवून घ्यायचं. बेसन पिठात व्यवस्थित कोट करून हे तळून घ्यायचं. आता तळताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची. त्यानंतर मध्यम आचेवरती छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. इथे आपली कुरकुरीत पालकची भाजी तयार झाली. खायलाही छान लागते आणि ह्यामध्ये भाजी जी भरलेली असते त्यामुळे ह्या भजीला छान वेगळी अशी टेस्ट येते. ही भाजी तुम्हाला नसेल भरायची तर फक्त पालकच्या पानाची भजी बनवली तरीसुद्धा छान लागते. इथे एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर यात 2 ते 3 टेबलस्पून भरतील एवढे शेंगदाणे टाकायचे किंवा 1 मूठभर शेंगदाणे टाकायचे. आता हे शेंगदाणे तेलामध्ये चांगले खरपूस असे तळून घ्यायचे. शेंगदाणे चांगले तळून झाले की त्यामध्ये पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, त्यासोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायच्या किंवा आपल्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरची बारीक चिरून टाकायची. 4-5 कढीपत्त्याची पानं टाकली. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला आणि हा कांदा ह्या तेलामध्ये चांगला परतून घेतला. हे थोडंसं परतून झालं की त्यामध्ये मी इथे 2 चेरी टोमॅटो टाकून घेतले. तुम्ही आपला साधा टोमॅटो वापरला तरी चालेल. टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घेतलं. टोमॅटो हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. यामध्ये थोडंसं हिंग टाकलं. त्यानंतर मिसळ मसाला जो असतो तो 1 चमचा टाकायचा. पाव चमचा हळद टाकली आहे. हिरवी मिरची वापरली आहे म्हणून लाल तिखट टाकत नाही आहे, पण तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा इथे ॲड करू शकतात. थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि हे सगळं चांगलं परतून घ्यायचं. आपली फोडणी तयार आहे. आता ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेली मटकी टाकायची आहे. इथे पाव किलो मटकी होती जी मी मिठाच्या पाण्यामध्ये चांगली उकळून घेतली होती. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सगळं हाय फ्लेमवरती छान एकजीव करून घ्यायचं. आता हाय फ्लेमवरतीच आपल्याला ही जी मटकी आहे ही फक्त 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची. आधीच आपण ही मटकी शिजवलेली होती त्यामुळे आता जास्त वेळ हिला शिजवायची गरज पडणार नाही. हे पहा, 3-4 मिनटानंतर मटकी छान शिजलेली आहे, कोरडी झाली आहे. आता सर्व करायला घेऊ. त्यासाठी एका प्लेटमध्ये 2 मोठे चमचे शिजवून घेतलेली मटकीची उसळ घेतली. तुम्हाला हवं तर ही उसळ अशीही खाऊ शकतो किंवा मला या उसळवरती असं छान मुरमुऱ्याचा जो चिवडा असतो तो टाकून खायला फार आवडतं. तर अशी ही झटपट बनणारी मटकीची उसळ तयार झाली आहे. एका ताटात 2 मोठी वाटी साबुदाणे घेतलेत. हे साबुदाणे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. आता याच्यात आपल्याला बटाटा टाकून घ्यायचा आहे. तर उकडलेला बटाटा मी किसून घेतलेला आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे होते ते उकडून साल काढून किसून घेतले. यातच आता जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. जो मगाशी लाडून बनवताना मी काढून ठेवलेला होता तोच कूट 4 चमचे टाकला. त्यासोबत हिरवी मिरची टाकायची आहे. तर अगदी बारीक चिरून 1 हिरवी मिरची इथे टाकली. चवीपुरता मीठ टाकायचं. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल तिखट. तिखटाची क्वांटिटी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. शिवाय हिरव्या मिरचीच्या क्वांटिटीवरती सुद्धा हे डिपेंड आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता ह्याला छान बाइंडिंग येण्यासाठी आणि ह्या वड्यांना एक वेगळी टेस्ट येण्यासाठी याच्यात मी अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे. राजगिऱ्याचं पीठ हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला राजगिऱ्याचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टच बटाटा आणि साबुदाण्याचे वडे बनवून तळले तरीसुद्धा चालेल. इथे मी थोडं राजगिऱ्याचं पीठ टाकून घेतलं आहे. एक वेगळी टेस्ट येते आणि टेक्स्चरही वड्यांना छान येतं. तर आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं.
आता ह्याच पिठापासून तुम्ही थालीपीठंसुद्धा बनवू शकतात. तर हे पहा, इथे हे पीठ तयार झालं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हातावर आपल्याला ह्या पिठाचा छान वडा थापून घ्यायचा आहे. आपल्याला केवढा छोटा किंवा मोठा वडा हवा आहे त्या अंदाजाने आपण ह्याचे वडे बनवू शकतो. आता हे वडे बनवताना खूप जास्त जाड ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळही करायचे नाही. साधारण मध्यम आकाराचे असे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे. आता वडे तयार आहेत. वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल कडकडीत गरम झालं की त्यात हा साबुदाण्याचा वडा सोडायचा. गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि आता मध्यम गॅसवरती हा वडा छान खमंग असा तळून घ्यायचा. हे पहा, अशा पद्धतीने मध्यम गॅसवरती मी हा वडा तळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतायत वड्याला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरही खूप छान दिसतं आहे. तर अशा प्रकारे हा साबुदाण्याचा वडा तयार झाला आहे आणि ह्याच पद्धतीने मी बाकी उरलेले सगळे वडे तळून घेते. हे वडे शक्यतोवर गरम गरम खा, म्हणजे छान खरपूस असे लागतात. आता सध्या पावसाचं वातावरण आहे. जर हे वडे दुपारपर्यंत किंवा मग तुम्ही अगदी संध्याकाळी खाणार असाल तर वडे बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि ऐनवेळी जेव्हा खायचे असतील तर तेव्हा हे तळून घ्या, म्हणजे खूप छान कुरकुरीत खुसखुशीत असे हे वडे लागतात. इथे मी घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, त्यासोबत थोडीशी कोथिंबीर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला, पाव चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ आणि हे सगळं एकजीव करून घेतलं. आता आपली जी कणिक असते त्याचा एक गोळा घेतला आणि त्याची अशी छोटीशी पोळी लाटून घेतली. हे बघा, आता याच्यामध्ये जे कांद्याचं सारण होतं ते भरायचं. आपला नेहमीचा पराठा असतो त्याप्रमाणेच कांद्याचं सारण ह्या पोळीच्या पारीमध्ये भरलं. वरून अशा पद्धतीने ही पारी पूर्णपणे बंद करून घ्यायची. व्यवस्थित बंद करायची, जेणेकरून लाटताना हा पराठा फुटणार नाही. चला, आता इथे मी ही छानपैकी गोळा बनवून घेतलेला आहे. आता हलक्या हाताने पीठ लावून हा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा लाटत असताना अगदी अलगद लाटायचा, जेणेकरून पराठा फुटणार नाही आणि व्यवस्थित लाटला जाईल. हा पराठा खूप जास्त पातळ लाटायचा नाही, थोडासा जाडसरच ठेवायचा, म्हणजे छान खरपूस असा भाजला जातो. चला, आता पराठा लाटून झाला आहे, हा भाजून घेऊ. तवा गरम करायला ठेवला, वरून थोडंसं तेल लावून घेतलं. त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती छान आलटून पालटून भाजून घ्यायचा. पराठा थोडासा भाजण्यात आला की त्यावरून थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा खमंग असं भाजून घ्यायचं. छान खरपूस असा हा पराठा भाजला जातो. तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर करू शकता किंवा बटर वापरलं तरी चालेल. झटपट असा कांद्याचा पराठा इथे तयार आहे. इथे एका चॉपरमध्ये थोडंसं गाजर, थोडा कांदा आणि थोडी शिमला मिरची घेतली, सोबत थोडासा टोमॅटो आणि हे सगळं अगदी बारीक असं वाटून घेतलं. हे पहा, हे सगळं बारीक चिरून झालं की त्यानंतर 5-6 उकडलेले बटाटे अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे किंवा किसून घेतले तरी चालतील. आता हे जे किसलेले किंवा मॅश केलेले बटाटे आहेत त्यामध्ये ज्या आपण बारीक चिरून घेतलेल्या भाज्या होत्या त्या टाकल्या. चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आपले हे मिश्रण इथे तयार झालं. आता इथे एका भांड्यामध्ये मी घेतले साधारण 1 वाटी भरेल एवढं बेसन पीठ आणि त्यामध्ये पाव वाटी भरेल एवढं तांदळाचं पीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं, पाव चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ घातले आणि पाणी टाकून याचं आपल्याला चांगलं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचं. भजीच्या पिठापेक्षा पातळ असेल असं हे बॅटर आहे. आता इथे काही ब्रेडचे स्लाईस घेतलेत. त्यावरती आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलेलं होतं ते अशा पद्धतीने स्प्रेड करून घेतलं. त्यावरती दुसरं ब्रेडचे स्लाईस ठेवायचे आणि याचं सँडविच बनवून घ्यायचं. आता दोन्ही हातांमध्ये हे सँडविच व्यवस्थित प्रेस करायचं, जेणेकरून हा बटाटा जे आहे ते व्यवस्थित त्या ब्रेडला चिकटून बसेल. त्यानंतर जे आपण बेसनपीठाचं बॅटर बनवून घेतलं होतं त्यामध्ये हे ब्रेड स्लाइसेस अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आणि तव्यावरती 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आणि ह्यावरती हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत ते छान आपल्याला शिजवून घ्यायचे. हवं तर आपण हे तळूनही घेऊ शकतो, पण जर कमी तेलात हवं असेल तर अशा पद्धतीने ह्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं. आता हे मध्यम आचेवरती मी छानपैकी भाजून घेते. सगळ्या साईडने भाजायचं म्हणजे अगदी छान खरपूस असे हे सँडविच किंवा ब्रेड पॅटीस तयार होतात. तर बघा, इथे आपले हे ब्रेड पॅटीस तयार झालेत. इथे एका बाउलमध्ये 1 कप नाचणीचं पीठ घेतलं
घरातील कुठलीही एखादी वाटी किंवा कपाचं प्रमाण तुम्ही इथे सेट करू शकतात. मेजरिंग कपने 1 कप नाचणीचं पीठ घेतलं, त्यात अर्धा कप तांदळाची पिठी टाकून घेतली. तांदळाच्या पिठीमुळे नाचणीच्या पिठाची जी टेस्ट आहे ती बॅलन्स होते. आणि त्यासोबतच पाव कप इथे मी रवा टाकून घेतला आहे. रव्यामुळे आपला डोसा छान कुरकुरीत असा होतो. आता चवीपुरता याच्यात मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे जे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचे. तर हे सगळं मी एकजीव करून घेतलं. आता याच्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. थोडं थोडं करत पाणी टाकायचं. सुरुवातीला मी अर्धा कप पाणी टाकलं. हे एकजीव करून घ्यायचं. पुन्हा आवश्यकता वाटेल तसं पाणी टाकत जायचं. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत मी हे जे चमच्यात घेतलं तर हे मिश्रण अगदी पातळ असं असायला पाहिजे. तर इथे आपलं मिश्रण तयार आहे. हे 10 मिनटं झाकून ठेवू. आता 10 मिनटं झालेली आहेत. आपलं डोस्याचं जे पीठ आहे अगदी परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता डोसा बनवण्यासाठी मी इथे लोखंडी तव्याचा वापर करते. कांद्याच्या साहाय्याने तव्याला तेल लावून घेतलं. तवा अगदी हलका गरम आहे, खूप जास्त गरम केलेला नाही आहे. तव्याला तेल लावून झालं की त्यावरती 2 चमचे डोस्यांचं मिश्रण टाकून घेतलं आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा लावून घ्यायचा आहे. वरून पुन्हा 1-2 चमचे तेल टाकायचं आणि हा जो डोसा आहे हा आपल्याला मध्यम ते हाय फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे. तर आता मध्यम गॅसवरती मी हा डोसा छान भाजून घेते. हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने गॅसची फ्लेम या डोस्याच्या सगळ्या बाजूला लागली पाहिजे. अशा पद्धतीने हा तवा थोडासा सरकवत जायचा आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर डोसा भाजून झालेला आहे. आता हा डोसा आपल्याला तुम्ही हवं तर तुम्ही दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजू शकतात, पण तशी काही आवश्यकता पडत नाही. एका बाजूने भाजला तरी पुरे होतो. जर डोसा गरम गरम खाणार असाल तर असा छान क्रिस्पी डोसा इथे तयार आहे. आणि हा डोसा जर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी देणार असाल तर डोसा लावल्यानंतर हाय फ्लेमवरती फक्त 1 ते 2 मिनिट हा डोसा भाजून घ्यायचा. खूप जास्त वेळ भाजायचा नाही, नाहीतर मग थोड्या वेळाने डोसा कडक होतो. तसंच जर मुलांच्या डब्यासाठी हा डोसा देणार असाल तर शक्यतो जाड डोसा बनवा, म्हणजे तो छान सॉफ्ट राहतो. आणि मध्यम गॅसवरती भाजून घ्या. तर हे पहा, अशाच पद्धतीने मी हा दुसरा डोसासुद्धा लावून दाखवते. आणि अशा प्रकारे आपला हा नाचणीचा कुरकुरीत असा डोसा इथे तयार झाला आहे. सगळ्यात आधी तर आपण वाटण बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात थोडीशी कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतले. त्यानंतर कांदा अगदी बारीक चिरायचा आणि कढीपत्तासुद्धा बारीक चिरून घ्यायचा. आता एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं. त्यामध्ये पाव चमचा जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं. यामध्ये टाकले बारीक चिरलेला कढीपत्ता. आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं. कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा आपला सोनेरी रंगावर परतून झाला. त्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते ह्या कांद्यामध्ये टाकलं. वाटणसुद्धा मिनिटभर ह्या तेलामध्ये चांगलं परतून घेऊ. तुम्ही या वाटणाऐवजी लाल तिखटही इथे वापरू शकतात. आता वाटण इथे तयार झालं. त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद, थोडंसं लाल तिखट टाकलं. त्यासोबतच इथे मी वापरला आहे किचन किंग मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी. आपल्या आवडीप्रमाणे हे सगळे मसाले आपण कमी जास्त करू शकतो. हे मसाले टाकून झाल्यानंतर पुन्हा मिनिटभर परतून घ्यायचं. आता याच्यात आपल्याला टाकायचे उकडलेले बटाटे. मी इथे 4-5 बटाटे उकडून घेतले. त्यानंतर त्याचं साल काढून घेतलं आहे आणि हे बटाटे असे अख्खेच याच्यात टाकलेत. तुम्ही हवं तर आधी किसून घेऊ शकतात आणि मग हा जो बटाट्याचा किस आहे तो इथे टाकू शकतात. आता हे बटाटे टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आणि हे चांगलं एकजीव करायचं. आता आपल्याला याचा पराठा बनवायचा आहे, त्यामुळे हे जे सारण आहे ते आपल्याला अगदी मऊसूद हवं आहे. तर इथे मी काय केलं आहे, आपलं जे पावभाजीसाठीचं पोटॅटो मॅशर असतं ते वापरून हा बटाटा मी चांगला ठेचून घेतला आहे. हे पहा, अशा पद्धतीने अगदी मऊसूद हे सारण बनवून घेतलं. सारण तयार झालं. गॅस बंद करायचा आणि हे जे सारण आहे हे आपल्याला आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊ. आता पराठ्यांसाठी कणिक मळताना इथे मी घेतलं आहे 1 कप गव्हाचं पीठ. पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं. त्यासोबतच अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे इथे मी तेल टाकून घेतलं आहे. तेलाऐवजी आपण तूप पण टाकू शकतो. हे सगळं चांगलं एकजीव केलं.
आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याची कणिक मळून घ्यायची. आपली जशी चपातीची कणिक असते ना, त्याच पद्धतीने आपल्याला सैल अशी कणिक मळायची. खूप जास्त घट्ट मळायची गरज नाही आहे. हे पहा, तुम्ही इथे बघू शकतायत कणिक मळून झाली आहे. कणिक मळून झाल्यानंतर पुन्हा तेलाचा हात लावून अगदी मिनिटभर मळून घेतलं. त्यानंतर ह्याच्यातला एक छोटा गोळा घेतला, त्याला पीठ लावून त्याची छोटी पोळी लाटायची. आता ह्या पोळीवरती आपण जे सारण बनवून घेतलं आहे ते ठेवायचं आहे. पण सारण थंड झाल्यानंतर असं त्याचा तुम्ही गोळा बनवू शकता. असा गोळा बनवल्यामुळे हे सारण अगदी व्यवस्थित सगळीकडे पसरेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लाटायलासुद्धा सोपं होईल. हे पहा, हा गोळा मी आता ह्या पोळीवरती ठेवला. त्यानंतर पुरणपोळी कशी आपण पुरणपोळीचा गोळा बंद करतो त्याच पद्धतीने अगदी हलक्या हाताने हा गोळा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. हे पहा, इथे हा जो आलू पराठ्यासाठीचा गोळा आहे तो मी तयार करून घेतला आहे. आता याला पीठ लावून अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर आता पोळपाटावरती थोडंसं पीठ टाकलं, त्यावरती हा गोळा ठेवला, वरूनसुद्धा थोडं पीठ बुरबुरायचं आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. हलक्या हाताने लाटल्यामुळे पराठा फाटणार नाही आणि फुगेलसुद्धा खूप छान. तर हे पहा, खूप जास्त बारीक करायचा नाही, कारण हा जो पराठा आहे हा थोडासा दमदारच छान लागतो, थोडा जाडसरच छान लागतो आणि खरपूसही होतो. हे पहा, पराठा लाटून झालेला आहे. आता हा आपण भाजून घेऊ. पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाल्यानंतर त्यावरती थोडं तूप पसरवून घेतलं आणि त्यावरती हा पराठा टाकायचा. आता मध्यम गॅसवरती हा पराठा छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला मध्यम गॅसवरती आलटून पालटून पराठा भाजायचा आणि आता पराठा भाजत झाला आहे असं लक्षात आलं की गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती हा पराठा पुन्हा भाजायचा, म्हणजे पराठा खूप छान फुगेल. तर तुम्ही बघू शकताय तिथे हा आलू पराठा किती टम्म असा फुगला आहे. आता यावरती थोडंसं तूप सोडायचं किंवा तुम्ही तेल किंवा बटरही सोडू शकतात. हे पहा, तुम्ही इथे बघू शकत असाल किती छान टम्म असा हा पराठा फुगलेला आहे आणि छान खरपूससुद्धा झाला आहे. दोन्ही बाजूंनी तेल, तूप किंवा बटर टाकून छान खमंग भाजून घ्यायचा. अशा पद्धतीने हा आपला आलू पराठा इथे तयार झाला आहे.